मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रमालिका संवादामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. शाळेत असताना दसऱ्याच्या दिवशी आपल्या पाटीवरती सरस्वतीचं चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची. त्यावेळी वर्गातले अनेक जण आकड्यांची सरस्वती काढून आणायची आणि मला चित्रकलेचा पहिल्यापासूनच ओढा असल्यामुळे मी मात्र पाटीवरती सरस्वतीचं चित्र काढत असे. आणि इतकंच नव्हे तर त्यावेळी मी चाळीत राहायचो. तर शाळेत जाणारे इतर जे मित्र होते तेही आदल्या दिवशीच पाटीवर माझ्याकडनं सरस्वतीचं चित्र काढून घेत. सरस्वतीचं चित्र काढण्याची सुरुवात ही शाळेत असतानाच झालेली होती. त्यानंतर जे पारंपरिक रविवर्म्यांनी काढलेलं सरस्वतीचं जे चित्र आहे त्याप्रमाणे शाळेत असताना आणि त्यानंतरसुद्धा चित्र काढण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे. परंतु एक दिवशी स्टुडिओमध्ये बसलेलो असतानाच सहज माझ्या मनामध्ये कल्पना आली की खरोखरीच माँ सरस्वती आपल्या स्टुडिओत आली तर. आणि ह्या तरच्या नंतर मनातच ठिपके 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 यायला लागले. आणि खरंच सांगतो मित्रांनो की क्षणभरातच माझ्या मनचक्षुसमोर जे चित्र प्रकट झालं त्याचं मी लगेच स्केच केलं. गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणेच मनात कल्पना आली की लगेच त्याला काहीतरी कृतीने साथ दिली पाहिजे, म्हणजे ते मूर्त स्वरूपात पुढे प्रकट होतं. आणि स्केच केल्यानंतर मी सहजच पहिल्यांदा गृहिणीला ते स्केच दाखवलं आणि तिलाही ते इतकं आवडलं की खरोखरीच हे चित्र तुम्ही करा, मला हे पूर्ण झालेलं बघायची इच्छा आहे. राम मंदिर, नंतर आचार्य शंकर यांचं जीवनचरित्र, अशा अनेक कामांच्या रहाटगाडग्यात चित्रावरती बसायला फारसा वेळ मिळत नसे. पण तरीसुद्धा हे ओरिजिनल चित्र जवळजवळ 4 फूट बाय 6 फुटाचं हे चित्र आहे. या चित्रावरती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काम करत होतो. रोज काहीतरी ध्यान करणं, रोज काहीतरी व्यायाम करणं, रोज प्राणायाम करणं, हे जसं चालू असतं ना त्याचप्रमाणे रोज थोडं का होईना पण या चित्रावर काम मी करत असे. या चित्रावरती काम दीर्घकाळ चाललं आणि हे चित्र पूर्ण झालं का असं गृहिणी नेहमी विचारायची. 1-2 वेळा तिने वरती येऊन पाहण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर काही काळाने तिला वर येणंही कठीण झालं. तरीसुद्धा स्टुडिओमधून खाली आल्यानंतर सरस्वतीचं चित्र पूर्ण झालं का विचारायची. आज राहून राहून खंत वाटते, कारण हे चित्र तिने गेल्यानंतर पूर्ण झालं. ह्या चित्राची संकल्पना जी आहे ना तीच फार महत्त्वाची आहे. कारण सरस्वती म्हटल्यानंतर ज्ञान, कला, शुचिता, विनम्रता या सगळ्याचं एकत्रित असं ते देवी कल्पना असलेलं रूप आहे.
यापूर्वी सरस्वतीचं चित्र काढताना तिच्या हातात जी वीणा दाखवायचो ती सतारीसारखी धरलेली असायची. मग कधीतरी लक्षात आलं की सतार जशी धरतात तशी वीणा धरत नाहीत. वीणा ही थोडीशी आडवी असते, आडवी ठेवून वाजवली जाते. म्हटलं आपण सरस्वतीचं चित्र तसंच करायचं. म्हणून स्केच करताना सुद्धा मी तिच्या हातामध्ये जी सरस्वती वीणा आहे ती अशा प्रकारे मी दाखवली. त्यानंतर माझ्या स्टुडिओमध्ये ज्ञानभंडार म्हणून असलेली जी काही पुस्तकं आहेत, खूप वेळा मी माझ्या मित्रांना खरा खजिना कुठला म्हणून मी चित्र दाखवत नाही, तर माझ्या भिंतीवरती कपाटामध्ये असलेली आणि शिवाय इतर अनेक असलेली पुस्तकं हा माझा खरा खजिना म्हणून सांगत असतो. तर ती पुस्तकं पण आहेत. नंतर चित्रकार म्हटल्यानंतर मी चित्र काढत असतो, स्केचिंग करत असतो, ऑइल पेंटमध्ये काम करतो, वॉटर कलरमध्ये करतो, ॲक्रेलिकमध्ये करतो, इजल आहे, कॅनव्हास आहे. फार मोठा सामानांचा जथ्था माझ्या स्टुडिओमध्ये असतो. तर त्याही गोष्टी म्हटलं या ठिकाणी ते सरस्वतीने पाहिलेल्या असणार, ती जरूर पाहणार, म्हणून त्याचाही समावेश. आणि याच्याबरोबरच कधी कधी मी अजूनही बासरी वाजवत असतो. मी बासरी वाजवतो आणि मीच ऐकतो. मित्रांनो, कधी गाठ पडलीच तर वाजवून दाखव म्हणून सांगू नका. माझा ह्या बाबतीत का होईना पण थोडासा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे पुढच्या जन्मी बासरीवादक व्हावं अशी माझी फार इच्छा आहे. आणि काहीतरी पूर्वपुण्य असेल, केलेलं असेल तर पुढच्या जन्मामध्ये ते चांगल्या प्रकारे फलित होतं. असा एक गोड परंतु हवा असा वाटणारा समज, त्याला तुम्ही गैरसमज म्हणा, काही म्हणा, हा मी बाळगून आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या वातावरणासहित ती ह्या स्टुडिओमध्ये ज्यावेळी वीणेचे झंकार काढेल त्यावेळी ज्ञानाचं लिखाण करणारा, मयूरपंखी धारण करणारे प्रत्यक्ष मोर आपल्या मोरपिसाने तिच्या हातात असलेल्या पुस्तकावरती, त्याला वेदपुस्तक म्हणतात, वेद आहेत म्हणून ते सिम्बॉलिकली किंवा प्रतिकात्मकरित्या दाखवतात, परंतु त्याच्यावरती आपलंच भवितव्य ती लिहिते आहे की काय किंवा लिहून घेते आहे की काय, अशा सर्व कल्पनांनी मी हे चित्र केलं. या चित्राला तिला बैठक देत असताना श्वेत पद्मासना असं म्हटलं जातं, म्हणजे पांढऱ्या कमळावर बसलेली. परंतु ह्या चित्रामध्ये तिने जे श्वेत वस्त्र धारण केलेलं आहे, ती जी श्वेतांबरा आहे, ती श्वेतांबरा तिच्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे साडीचे पदर हे त्या ठिकाणी पसरलेले मी दाखवले. हे चित्र आकार घेत असताना जणू काही ती समोर बसलेली आहे आणि मी त्या देवीकडे आराध्यतेने पाहून हे चित्र घडवत आहे, असं मी ते चित्र करायला लागलो. चित्र पूर्ण झालं आणि त्यावेळी जे मला समाधान झालं, त्यामुळे ह्या चित्राचं टायटलच श्वेत पद्मासना असं मी ह्याचं टायटल दिलं. माझे एक मित्र आहेत मनोहर नाईक म्हणून, त्यांच्या घरी हे चित्र विराजमान आहे. कारण रफ स्केच केलं तेव्हाच ते म्हणाले की हे चित्र मला हवं. आणि एकदा कोणी त्या चित्रावरती प्रेम दाखवलं की हे मला हवं, मग तुम्हाला नकार देता येत नाही. ते चित्र त्यांच्याकडे आहे, परंतु त्या चित्राला त्यांनी जे शीर्षक दिलं आहे ना, ते फार सुंदर आहे. सहजच कधीतरी मी बोलताना ते म्हटलं की सरस्वतीचं चित्र तयार झालं आहे आणि तो समोरून म्हणाला की हे स्वरसतीचं चित्र आहे. आणि अजूनही ते ह्या चित्राचं टायटल स्वरसती असं ते म्हणतात.
श्वेत पद्मासना मध्ये बसलेली स्वरसती सरस्वती साकार कशी झाली, माझ्या स्टुडिओमध्ये तिचा आशीर्वाद कसा दरवळला, ह्याचा अनुभव मी या चित्रामध्ये घेतला. चित्र तयार कसं होतं, संकल्पना कशी आकार घेते आणि त्याची पूर्णाहुती ज्यांना बघायची असते तिथपर्यंत त्या व्यक्तीला जरी राहता नाही आलं तरी जिथे असेल तिथे तिला या सरस्वतीचं चित्र निश्चितच आनंद शकून देत असेल असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. मित्रहो, अशाच चित्रांनी परत आपण पुढच्या बैठकीत भेटू. नमस्कार.